नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या FB चॅनलवर पण जाऊ शकता, इंस्टाग्रामवर पण पाहू शकता. माझे बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला त्यातून थोडंफार तरी शिकायला मिळेल. नॉलेजेबल व्हिडिओ आहेत. तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला फॉलो करू शकता, तुमची चॉईस आहे. आणि हा चॅनल माझ्यासाठी मला कॉन्फिडन्स देणारा, मला खूप पुढे नेणारा आहे. माझा जुना चॅनल आहे, पण मला आवडतं बोलायला म्हणून मी हा चालू केला आहे. जस्ट मी 10 वर्षापासून ॲज अ TPA कोऑर्डिनेटर हॉस्पिटलमध्ये जॉब करते. तर मला असं वाटतं, जर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये TPA कोऑर्डिनेटर नावाचं जे काही प्रोफाईल असते, डेझिग्नेशन असतं, त्यासाठी माझे व्हिडिओ तुम्हाला सपोर्ट करतील म्हणून हे छोटे छोटे पार्ट मी बनवत आहे. तुम्हाला माझ्याकडून काही नॉलेज हवं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता, इन्स्टावरती मेसेज करू शकता. मी स्वतः ट्रेनिंगही घेते, कॅशलेस डिपार्टमेंटमध्ये सेशन घेते. तुम्हाला जर इनपॅनलमेंट प्रोग्राम काय आहे, कॅशलेस क्लेम प्रोसेस कसे होतात, हॉस्पिटलमध्ये तुमच्या TPA कोऑर्डिनेटरला काय काय वर्कआउट होतं, या संबंधी सगळ्या गोष्टी माझ्या सेशनमध्ये तुम्हाला उपयुक्त होतील. मी वीकली सेशन घेते किंवा तुम्हाला जर लाईव्ह सेशन पाहिजे नसेल तर तेही घेते. तुम्ही मला अप्रोच करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, की एखादं पेशंट ॲडमिट झालेलं आहे, त्याची काय काय प्रोसिजर करायची. सगळ्यात आधी म्हणजे प्रिऑथ रिक्वेस्ट पाठवणे. इन्शुरन्स कंपनीला स्पेसिफिक जी काही तुमची इन्शुरन्स कंपनी असेल, ICICI लोंबार्ड असेल, स्टार हेल्थ असेल, केअर असेल, चोला MS असेल, त्या स्पेसिफिक कंपनीचा फॉर्म भरणं तुम्हाला पाठवायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय प्रोसिजर होते, एक तर क्वेरी येते किंवा इनिशियल अप्रुव्हल येतं किंवा मग त्याचं तुम्हाला डिस्चार्ज करावं लागतं. ठीक आहे. प्रिऑथ रिक्वेस्ट कशी पाठवायची याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे, तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. हा चॅप्टर 2 आहे, कारण कॅशलेस डिपार्टमेंटला काय काय वर्कआउट होतं याबद्दल सगळ्यांचीच वेगळीच शंका असते. म्हणून हा चॅप्टर 2 तयार केला आहे, की तुम्हाला TPA कोऑर्डिनेटरचा जॉब करताना काय काय गोष्टी लागतात, काय काय गोष्टींना फेस करावं लागतं, कशी प्रोसिजर असते, यासाठी हा टॉपिक आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही येता हॉस्पिटलमध्ये, तुमच्या डेस्कवर तुम्ही तुमचं जे काय बॅग असेल, जे काय तुमचं डेलीचं काम असेल सुरू करता. बरोबर. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रिसेप्शनला जायचंय. रिसेप्शनला गेल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय की पेशंट रात्री कोणतं आलंय किंवा IPD किती झालेत, कॅश पेशंट कोणते, पॉलिसी कोणाची आहे, हे सगळं डेली पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला सांगतील ती गोष्ट वेगळीच आहे. सांगितलं तर वेल अँड गुड, चांगलंच आहे, तुमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे म्हणायचं हॉस्पिटलमध्ये त्या. परंतु तुमचं काम आहे हॉस्पिटलमध्ये किती ॲडमिट झाले पेशंट. असं पाहिलं तर हा खूप स्ट्रेस देणारा सुद्धा जॉब म्हणू शकता तुम्ही. डेली चॅलेंजेस असतात, डेली तुम्हाला काम करावं लागतं. ॲडमिशन, डिस्चार्ज, पेशंटला फेस करणं, कंपनीचे कॉल, फॉलोअप घेणं किंवा एखाद्या पेशंटची क्वेरी रिप्लाय करणं, बिल बनवणं, सगळ्या गोष्टी तुम्हाला डेली कराव्या लागतात. डेली तुम्हाला तेवढं ॲक्टिव्ह राहावं लागतं. आणि TPA डेस्कला हे भरभरून काम करणं हे तुमचं कामच आहे. त्यामुळे तुम्ही असं नका समजू की हा सोपा जॉब आहे. हा सोपा नाही आहे. हा एक्सपिरियन्सनी, तुमच्या अनुभवानी तुम्हाला हा दररोज काहीतरी नवीन शिकून जातो आणि तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये आवडही निर्माण होते. आता मी 10 वर्षापासून काम करते. जवळजवळ तुम्हाला सांगते, आत्तापर्यंत मी नाही म्हटलं तरी 2-2.5 हजार रिक्वेस्ट मी इझिली क्लेम सेटल केले असतील, क्लेम पाहिले असतील. मेडिकल मॅनेजमेंट, ऑर्थोच्या केसेस, सर्जिकल केसेस, सगळ्या ऑल ओव्हर केसेस मी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला हा एक्सपिरियन्स आलेला आहे. असं नाही की मी त्याच्यामध्ये परिपक्व आहे. रोज मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं, रोज मी शिकते आणि रोज मी काम करते. मला आनंदही वाटतो आणि हे काम केल्यानं मला एक छान एनर्जी डेव्हलप होते माझ्यामध्ये. मल्टिपल कामं केल्यामुळे तुम्हाला सुद्धा छान वाटेल, तुम्ही खूप ॲक्टिव्ह होऊ शकता त्याच्यामध्ये. चला तर मग हे थोडं वेशांतर होते. ठीक आहे, तुम्हाला समजलं. TPA डेस्कला आल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं हे तुम्हाला समजलं. सगळ्यात आधी पेशंट कोणते ॲडमिट झाले ते पाहायचे. पेशंट जे काही क्लेमचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पेशंटचे KYC डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत. KYC डॉक्युमेंट गोळा केल्यानंतर प्रिऑथ रिक्वेस्ट पाठवायची आहे. ईमेलवर करायची का पोर्टलवर करायची आहे किंवा कसं कंपनीसोबत कम्युनिकेशन करायचं हे तुमचं स्किल आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी स्पेसिफिक कंपनीचे ईमेल ID माहिती असणं गरजेचं आहे. त्याची तुम्ही शीट केली असेल तर वेल अँड गुड, नसेल केली तर शीट तुम्ही करा. कारण कसं होतं, तुम्ही समजा जॉब चेंज करताय, तुमच्याकडे एक सेव्ह होतो डाटा. प्रत्येक कंपनीचे
कॅशलेसचे मेल आय डी वेगळे असतात, इम्पॅनलमेंटचे मेल आय डी वेगळे असतात, पेमेंटचे मेल आय डी वेगळे असतात. सेपरेट त्याची एक येणार एक्सेलमध्ये डाटा मेंटेन करा, कारण तो कधीही तुम्हाला पुढे नेणारा आहे, तुमच्यासाठी खूप सेफ आहे आणि खूपच छान तुम्हाला ते अनुभव देऊन जातो. त्यामुळे तुम्ही करून टाका, सेव्ह करून घ्या. ठीक आहे, चला तर मग नेक्स्ट, तुमच्याकडे पोर्टलचे जे डिटेल्स असतात, लॉग इन आय डी, पासवर्ड, हे सेव्ह करणंही महत्त्वाचं आहे. पोर्टलवर काम करायचं म्हणजे प्रत्येक पोर्टल शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक पोर्टल, चला तर मग आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली त्यामध्ये सांगितल्या आहेत. सुरुवातीपासून क्लेम प्रोसिजर करताना काय काय गोष्टी लागतात, काय काय गोष्टी पाहाव्या लागतात, डॉक्युमेंटेशन प्रोसेस काय आहे, ईमेलवर काम कसं करायचं, पोर्टलवर काम कसं करायचं, डाटा कसा व्यवस्थित मेंटेन करायचा, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इझिली माहिती झालेल्या आहेत. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत तुम्ही मागचे माझे टॉपिक सगळे पाहू शकता. तुम्हाला TPA कोऑर्डिनेटर जॉब संदर्भात काही सेशन हवे असतील किंवा तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला काही त्याच्यामध्ये टिप्स, नवीन नवीन माहिती हव्या असतील, तर तुम्ही मला अप्रोच करू शकता, मला मेल करू शकता. मला सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.